आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। पूर्णा तालुक्यातील जनतेने विकासाला मत द्यावे। सर्व विकास करण्यासाठी समाजाची बांधिलकी आहोत व सिटी निशाणावर बटन दाबून महायुतीला विजय करा, असे आवाहन परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांनी बोलताना केलं। पूर्णा तालुक्यातील कावलगाव, चोडावा, धनगर टाकळी, अर्धापूर, कानडखेड, देगाव आदी गावांच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी धनगर टाकळी येथे आमदार रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाच्या वतीने बाबुराव डोकरे यांनी खोबऱ्याची माळ घालून जोरदार स्वागत केलं। खोबऱ्याची माळ हा आकर्षणाचा भाग ठरला। धनगर टाकळी येथील सप्ताह सुरू असताना महादेव जानकर यांनी महाराजांचा आशीर्वाद घेतला, सप्ताह शुभेच्छाही दिल्या। यावेळी त्यांच्या समेत आमदार रत्नाकर गुट्टे, विजय वरपुडकर, रामकिशोर रौंदळे, शेख मोईन, अनंता पारवे, प्रकाश कराळे, बळीराम कदम, साहेबराव बाकरे, मारुतराव बंगाल, व्यंकटराव मोरे, गणेश शेवळे, लिंबाजी भोसले, कदम साहेब, सुदामराव वाघमारे, छगन मोरे, जगन्नाथ रेनगडे, गणेश कदम, राम महाराज बनसोडे, शेख इस्माईल, धनगर टाकळीचे सरपंच प्रतिनिधी सेनाजी माटे, विश्वनाथ होळकर, बाळासाहेब कदम आदींची उपस्थिती होती। यावेळी धनगर टाकळी येथे महायुती तथा रासप पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांचे प्रचंड स्वागत बाबुराव डोकरे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आलं व प्रचंड मताधिक्य देण्याची आश्वासने यावेळी दिली आहे। बापूराव डोकरे, पांडुरंग साखरे, पद्माकर कोकरे, अनिल पाटील, वामन पाटील, बंडू गावाने, तुकाराम भांड, रामचंद्र कोमटवार, शेख मुसा, शेख सलीम, बाळू मोहिते, शेख खलील, चंदू साखरे, सुरेश साखरे आदींची यावेळी उपस्थिती होती। धनगर टाकळी, अर्धापूर, कानडखेड, देगाव मोठ्या प्रमाणात महादेव जानकर यांचे स्वागत करण्यात आलं आहे। धन्यवाद सर्वांनी आपल्या महाराज की जय। गावाला माझ्या प्रेम दाखवलं आहे ती मी इटोलीकर महाराजांना जनतेला आमच्या हुशार करताय, प्रबोधन देताय। आमच्यापेक्षाही तुमचं काम मोठं आहे। मला जी मिळाली देणगी रूपी आशीर्वाद आहे ती माझी पद्धत मी महाराजांना देत आहे। प्रभू रामचंद्र भगवान की
महायुतीचा कॅन्डिडेट आहे महादेव जगन्नाथ जानकर. परभणीकरांना माझी विनंती आहे की मला विकासाला मत द्या आणि हा देशात परभणी लोकसभा कसा मोठा करता येईल हे करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या पुण्याचा रेल्वेचा सेक्टर असेल, 2,500 हेक्टर जमीन आहे, त्या जमिनीवर एखादी रेल्वेची मी फॅक्टरी आणू शकतो. अधिकाऱ्यांना मी राहण्यासाठी क्वार्टर बनवू शकतो. आणि गेली 30 वर्षांपूर्वी त्या क्वार्टरमध्ये माझा मित्र एक पत्रकार होता, त्याच्या घरी मी मुक्कामाला आलो होतो. त्यामुळे मला रेल्वेची आलोच माहीत आहे. रेल्वेचा विकास होईल, डिफेन्सचा होईल, सिंचनाचा होईल, विजेचा होईल, रस्त्याचा होईल. या विकासासाठी मी मतदान मागण्यासाठी आपल्या भागात आलेलो आहे. जसं बारामती असेल, आमचा कराडचा भाग असेल, जसा विकास होतोय तद्वत विकास या मराठवाड्याच्या जनतेला मिळावा यासाठी मी माझी उमेदवारी तरी केली. महाराजांचा आशीर्वाद घेतलास? महाराजांचा आज आशीर्वाद घेतला. आज आचारसंहितेचा असल्यामुळे जास्त न बोलता लोकांचा, जनतेचा आणि महाराजांचा मी आशीर्वाद आज घेण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद. थँक्यू.